पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मुंबई अहमदाबाद महामार्गासह रेल्वे सेवेवर परिणाम. पूरग्रस्त परिसरातून 491 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. केळवे रोड इथे 11 जनावरं वाहून गेली. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा. वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व उद्यानं आज बंद. पुणे शहरातील पावसाचा विमान सेवेला देखील फटका. सतत पडणाऱ्या पावसानं विमान उड्डाणांवर परिणाम. नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. एसडीआरएफ पथकं तैनात. माथेरान, लोणावळा, खोपोली, लोहगड परिसरात पावसाची तीव्रता जास्त. भूस्खलनाचा धोका. भागांना रेड अलर्ट जारी. नवी मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टी विचारात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुट्टी. पुणे घाटमाथ्यावरील तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड, भोर तालुक्याला रेड अलर्ट. पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय. ठाण्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मुंबई उपनगरात पावसाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. 7 धरणांचा पाणीसाठा 16.92%. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात पाणी साचलं. घरांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाडवरील सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर पुराचा धोका. महाबळेश्वरात धुवाधार पाऊस. वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरला. नागरिक आणि पर्यटकांना सतर्कतेचं आवाहन. नवी मुंबई चांदपाड्यात नाना कोळेकर मार्गावर मोठं झाड कोसळलं. झाड सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर पडल्यानं भिंत गाडीवर पडली. सांगलीत एनडीआरएफचं बचाव पथक दाखल. कृष्णा नदीतील संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. 35 जणांच्या पथकानं भेट देत केली पाहणी. साताऱ्याच्या कराड पाटण परिसरात मुसळधार पाऊस. मल्हारपेठ, नारळवाडीत वडाचं झाड कोसळलं. कराड पाटण मार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प. पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्यानं 3 जणांचा मृत्यू. हवामान विभागाकडून रेड अलर्ट. पुण्यातील मावळमध्ये भातशेती पूर्ण गेली पाण्याखाली. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं. बहुतेक गावांचा संपर्क तुटला. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपलं. झांजुरोळी येथील 200 नागरिकांचं सुरक्षित स्थळी रेस्क्यू. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठप्पाचं. पेण, सुकेळी, खिंड, वाकणमध्ये नद्यांना पूर. महामार्गावर पाणी. मालेगावात मुंबई आग्रा महामार्गावरील पुलाला भगदाड. खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता. इंद्रायणी नदीचं पाणी पुण्याजवळील वडगाव शिंदे गावातील घरांमध्ये शिरलं. 15 ते 20 रहिवाशांचं अग्निशमन जवानांकडून सुरक्षितरित्या रेस्क्यू. उल्हास नदीचं पाणी. धोक्याची पातळी ओलांडून पुलावर. सुरक्षेच्या दृष्टीनं पूल वाहतुकीकरता बंद. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पाटण, कोयना, नौजा, महाबळेश्वरमध्ये धुवाधार पाऊस. कोयना धरण 30.67 टीएमसीनं भरलं. चुनाभट्टी, एवराड नगर, भुयारी मार्गात गळती. भुयारी मार्गाच्या भिंतीला भेगा पडल्याचं समोर. सततच्या पावसामुळे धोका वाढण्याची शक्यता. नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारीसाठी भावडबारी घाटावरील वाहतूक 24 तासांसाठी बंद. पर्याय मार्गाने वाहतूक सुरू राहणार. पुण्यात अतिवृष्टीमुळे वरंधा घाट रस्ता बंद. खबरदारीचा उपाय. 31 ऑगस्टपर्यंत घाट बंद. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती. साताऱ्यात मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. पूल पाण्याखाली. झाडं कोसळली. बस अडकल्या. वाई तालुक्यातील जांभळी पूल पाण्याखाली. पावसामुळे केळदमढे घाटावरील रस्ता खचला. रस्ता खचल्यानं 18 गाव, मावळ परिसराचा संपर्क तुटला. रस्ता धोकादायक. वाहतुकीवर परिणाम. भिवंडीत 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना. नाल्याशेजारी खेळायला गेलेला असताना घडली दुर्घटना. कोल्हापूरच्या पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल. पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर. 56 बंधारे पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत. ठाण्यात 48 तासात 217हून अधिक झाड कोसळण्याच्या घटना. मुसळधार पाऊस. झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड. सांगलीत वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ऐतावडे पुलावरून वाहतूक करताना काळजी घ्या. सहाय्यक पोलीस निरीक्षकांचं आवाहन. रत्नागिरीत किनारपट्टी भागात समुद्र खवळला. मिरकरवाडा किनारपट्टी भागात लाटांचं रौद्र रूप. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीनं आवश्यक मदत करावी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना.
कनेक्टिंग लिंकची अवस्था देश आणि महाराष्ट्र पाहताय. इन्फ्रामॅन नेमकं काय करतोय हे समजत नाही. कनेक्टिंग लिंकच्या दुरावस्थेवरून यशोमती ठाकूर यांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबई गोवा महामार्ग 12 तास बंद राहणं प्रशासनाचं अपयश. भाजप नेते वैभव खेडेकरांचा प्रशासनावर हल्लाबोल. एवढं होऊनही मुंबई थांबली नाही. सतत टीका करण्यापेक्षा कौतुकही करा. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. मुसळधार पावसानंतर मिठागर्ज परिसर जलमय. मुलुंडमधील धारावी प्रकल्पावर काँग्रेसचा सवाल. इमारतींच्या सुरक्षिततेबाबत शंका व्यक्त. प्रकल्पाचा निषेध. मुसळधार पावसामुळे राज्यात भीषण परिस्थिती. लोकांच्या मृत्यूवर काही लोक हसतात. अमित ठाकरेंची खरं तर अमित साटम यांच्यावर टीका. भंडाऱ्यात 40 वर्षांपूर्वी बनलेला जलकुंभ जीर्ण अवस्थेत. पावसाच्या पाण्यानं पडण्याची भीती. प्रशासनाचं दुर्लक्ष. उमरे दिघावे रस्त्यासाठी संतप्त गावकऱ्यांची. राजकीय नेत्यांना गावबंदी आणि निवडणुकांवरही टाकला सामूहिक बहिष्कार. साक्री तालुक्यातील उमरे ते दिघावे या महत्वपूर्ण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे निर्णय. पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात 4 दिवसाआड पाणीपुरवठा. हॉटेल व्यावसायिकांना टँकरचा आधार. कोल्हापुरातील रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा परिणाम. प्रवाशांची मोठी गैरसोय. पोलादपूरच्या नाणेघोळ इथे डोंगराला भेगा. ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. रहिवाशांच्या पुनर्वसनाला प्राधान्य. लोकशाही मराठीच्या अकोल्यातील स्टिंग ऑपरेशनची पोलिसांकडून दखल. सिंधी कॅम्प परिसरात पोलिसांचा छापा. गोदामातून 2.5 लाखांचा गुटखा जप्त. 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस मुदतवाढ. प्रवेश प्रक्रियेच्या फेरीस 8 जुलैपर्यंत मुदतवाढ. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन मंजूर. निदासह तौसिफ अत्तारलाही जामीन मंजूर. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य करण्यासाठी बलराज अश्व रवाना. अकलूजचे प्रतापसिंग मोहिते पाटील यांचं अश्व गेल्या 40 वर्षापासून पालखीचं सारथ्य करत आहे. इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याकरता आळंदीकडे येणाऱ्या वारकऱ्यांनी येणं टाळण्याचं देवस्थानचं आवाहन. संत नामदेवांच्या पालखीचं हिंगोलीत आगमन. वारकरी अश्व घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी. हिंगोलीत पालखीचा रिंगण सोहळा. तर पुण्यातील पालिकेच्या शाळांना 12 जुलैपर्यंत सुट्टी. महापालिका शाळांमध्ये वारकऱ्यांची सोय केली जाणार. 108 शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था. संभाव्य पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना. मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. गोराईतील मनोरी समुद्रात आढळलं संशयास्पद जहाज. मनोरी समुद्रात 1 किलोमीटर अंतरावर संशयास्पद जहाज आढळलं. राज्यात भेसळयुक्त दूध रॅकेट विरुद्ध एफडीएची सर्वात मोठी कारवाई. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाण्यात कारवाई. सुमारे 11.48 कोटींचा मुद्देमाल जप्त. राज्यात एफडीएची दूध संकलन आणि शीत केंद्रावर कारवाई. दौंडचे आमदार राहुल यांच्या पाठपुराव्याला यश. टीईटी पेपरफुटी प्रकरणी 4 आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. भिवंडी न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी. अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राम मंदिर ट्रस्टची बैठक. बैठकीत चंपकराय यांचा राजीनामा मंजूर. सूत्रांची माहिती. वर्ध्याच्या हिंगणघाटात ओव्हरलोड ट्रकवर कामगारांचा जीवघेणा प्रवास. मालाच्या ढिगाऱ्यावर आणि ट्रकच्या केबिनवर बसून कामगारांचा प्रवास. ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीनं मंजूर करा. वर्ध्यातील ओबीसी जनजागृती संघटनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. जातीनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची प्रमुख मागणी. दोडामार्गमध्ये अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित. दोडामार्ग महावितरण कार्यालयात ग्राहकांचा संताप. वर्ध्यात सीबीजी गॅसला वाहन चालकांचा विरोध. वाहन चालकांना सीएनजी गॅस देण्याची आपची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागणीचं निवेदन. नांदेड रेल्वे स्थानकातून मुंबईसाठी नव्या रेल्वेचा शुभारंभ. अशोकराव चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. सांगली महापालिकेकडून 16 महिन्यात 3827 जन्म प्रमाणपत्र बोगस. किरीट सोमय्यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचं भव्य आंदोलन. पेपरफुटी विरोधात आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं आंदोलन. हिंगोलीतील रुग्णालयाच्या छतावरील बियर बाटल्यांचा प्रकरणी वैद्यकीय अधिष्ठातांचा अजब खुलासा. कोणीतरी खोडसाळपणे छतावर बाटल्या ठेवल्याचा खुलासा. भाजपच्या 81 ओबीसी आमदारांना सविस्तर पत्र पाठवण्यात येणार. जनगणनेच्या घरगणना प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश करण्याच्या मागणीकरता पत्र. गडचिरोलीतील 300हून अधिक बालकांची हृदय तपासणी. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकारानं आरोग्य विभागाकडून गडचिरोलीत बालकांच्या हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन.
निवृत्तीनाथ महाराज पालखीचं संगमनेरमध्ये आगमन, काकडवाडी, पारेगाव, बुद्रुक, तळेगाव, दिघे गावांमध्ये पालखीचं भव्य स्वागत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस. कथित गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षेच्या निषेधार्थ आंदोलन. जालन्यात इस्कॉनच्या स्वानंद सुखद कुंज अतिथीगृहाचं लोकार्पण. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते उद्घाटन. बीडमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. शेत रस्त्याच्या मागणीकरता शेतकरी आक्रमक. गडचिरोली ते रेतीघाट कंत्राटदारांनी मर्यादापेक्षा अधिकच्या रेतीची तस्करी केल्याचा आरोप. शेतकरी कामगार पक्षाची ईडीकडे तक्रार. नाशिकच्या अंबड लिंक रोडचा प्रश्न काळ मार्गी लावा. अतिक्रमण काढण्याच्या महापौर आणि उपमहापौरांच्या सूचना. नांदेड बीदर रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न अद्याप रखडला. प्रश्न मार्गी लावण्याकरता अशोक चव्हाण यांची काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना साथ. बीडच्या विकासासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना राबवा, तर अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रणाला बीडकरांची मागणी. मुंबईत भर पावसात मनसेचं आंदोलन. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी. कोल्हापुरात स्मार्ट मीटरच्या जबरदस्तीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. जबरदस्ती बंद न केल्यास महावितरणाला टाळं आणि अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा. साताऱ्यात ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी आंदोलन. बीजेपीच्या आंदोलनाचा 18वा दिवस. वांगचुक यांच्या उपोषणाचा 10वा दिवस. वांगचुक यांचं वजन जवळपास 7 किलो कमी झालं. नाशिक शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट. सर्व शाळांना सुट्टी. कुठलीही आपत्ती होऊ नये यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकं तैनात. पुण्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. खडकवासला धरण 62% भरलं. पुण्यात घाटमाथ्यावर हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर शहराला ऑरेंज अलर्ट. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना सुट्टी. मुंबईच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.